नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किरण's इको अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CTET मराठी भाषेतील सर्वात महत्त्वाचे 20 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे वारंवार परीक्षेत विचारले जातात. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1. कोण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ऑप्शन ए सर्वनाम, ऑप्शन बी नाम, ऑप्शन सी विशेषण, ऑप्शन डी अवयव. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए सर्वनाम. प्रश्न 2. फळे खा यात कोणता लिंग प्रयोग आहे? ऑप्शन ए पुल्लिंगी, ऑप्शन बी स्त्रीलिंगी, ऑप्शन सी नपुंसकलिंगी, ऑप्शन डी काहीही नाही. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी नपुंसकलिंगी. प्रश्न 3. तो शाळेत जातो या वाक्यात क्रियापद कोणते? ऑप्शन ए तो, ऑप्शन बी शाळेत, ऑप्शन सी जातो, ऑप्शन डी काहीही नाही. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी जातो. प्रश्न 4. समास ओळखा. रात्रीचा अंधार, ऑप्शन ए अवयवीभाव समास, ऑप्शन बी बहुव्रीही समास, ऑप्शन सी कर्मधारय समास, ऑप्शन डी द्वंद्व समास. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी कर्मधारय समास. प्रश्न 5. सुंदर हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात बसतो? ऑप्शन ए नाम, ऑप्शन बी सर्वनाम, ऑप्शन सी विशेषण, ऑप्शन डी क्रियाविशेषण. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी विशेषण. प्रश्न 6. बहीण या शब्दाचा अनेक वचन रूप कोणते? ऑप्शन ए बहिणी, ऑप्शन बी बहीण, ऑप्शन सी बहिणे, ऑप्शन सी बहिणी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए बहिणी. क्वेश्चन नंबर 7. आपण खेळूया या वाक्यातील खेळूया काय सूचित करते? ऑप्शन ए आज्ञा, ऑप्शन बी विनंती, ऑप्शन सी सूचना, ऑप्शन डी आग्रह. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी सूचना. क्वेश्चन नंबर 8. खूप लांब यात कोणता अलंकार आहे? ऑप्शन ए रूपक, ऑप्शन बी अनुप्रास, ऑप्शन सी यमक, ऑप्शन डी पुनरुक्ती. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी पुनरुक्ती. प्रश्न 9. माझे घर सुंदर आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य? ऑप्शन ए प्रश्नार्थक, ऑप्शन बी विधिवाचक, ऑप्शन सी आज्ञार्थक, ऑप्शन डी उद्गारवाचक. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी विधिवाचक. प्रश्न 10. वाचत हा कोणता शब्द प्रकार? ऑप्शन ए क्रियापद, ऑप्शन बी अवयव, ऑप्शन सी क्रियाविशेषण, ऑप्शन डी सर्वनाम. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए क्रियापद. प्रश्न 11. फुलझाड हा कोणता समास? ऑप्शन ए द्वंद्व, ऑप्शन बी बहुव्रीही, ऑप्शन सी तत्पुरुष, ऑप्शन डी कर्मधारय. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी तत्पुरुष. प्रश्न 12. मी आईला मदत केली कर्म कोणते? ऑप्शन ए मी, ऑप्शन बी आईला, ऑप्शन सी मदत, ऑप्शन डी केली. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी आईला. प्रश्न 13. घर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए गृह, ऑप्शन बी दार, ऑप्शन सी वाट, ऑप्शन डी भिंत. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए गृह. प्रश्न 14. पाऊस आला म्हणून थंडी वाढली यात कोणता अवयव? ऑप्शन ए म्हणून, ऑप्शन बी थंडी, ऑप्शन सी आला, ऑप्शन डी वाढली. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए म्हणून. प्रश्न 15. बालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप? ऑप्शन ए बालके, ऑप्शन बी बालिका, ऑप्शन सी बाळ, ऑप्शन डी लेक. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी बालिका. प्रश्न 16. वाचणे हा कोणता प्रकारचा शब्द? ऑप्शन ए धातू, ऑप्शन बी कृदंत, ऑप्शन सी अवयव, ऑप्शन डी भाववाचक. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए धातू. प्रश्न 17. शाळा शब्दाचा अनेक वचन रूप? ऑप्शन ए शाळा, ऑप्शन बी शाळी, ऑप्शन सी शाळे, ऑप्शन डी शाळा बदल नाही, ऑप्शन डी शाळा बदल नाही. प्रश्न 18. आपण कोणता सर्वनाम आहे? ऑप्शन ए प्रथम पुरुष, ऑप्शन बी मध्यम पुरुष, ऑप्शन सी उत्तम पुरुष, ऑप्शन डी अप्रधान. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए प्रथम पुरुष. प्रश्न 19. परीक्षा कठीण आहे वाक्यातील विशेषण? ऑप्शन ए परीक्षा, ऑप्शन बी आहे, ऑप्शन सी कठीण, ऑप्शन डी काही नाही. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी कठीण. प्रश्न 20. रडणे कोणता शब्द प्रकार? ऑप्शन ए नाम, ऑप्शन बी क्रियानाम, ऑप्शन सी अवयव, ऑप्शन डी क्रियापद. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी क्रियानाम. मित्रांनो, हे होते CTET मराठी विषयातील 20 अतिमहत्त्वाचे PYQs. जर तुम्हाला अशा प्रकारचे PYQs नोट्स आणि
पूर्ण सिलेबस सिरीज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.